आज पडता अनूधर पाऊस तुफान. त्याच्यात काळोख झाल्लो वातावरणात. चारदा लाईट गेली. इन्व्हर्टर असा पण त्याच्यावर मिक्सर लावलेलो नाही असा. मग धावपळ जाता. म्हणजे अशी तयारी करून ठेवलास, लाईट येली की मिक्सर लावून घ्यायचो. आज मी करतोय ओल्या खोबऱ्याचं वाटप. एक कढई घेतलं, त्याच्यात घातलं आहे तेल. उभे चिरून 2 कांदे. कांदो व्यवस्थित परतून झालो, जरा तांबूस होऊक द्यायचो. त्याच्यात घातलं आहे 10-12 लसणाचे पाकळ्या, 2-3 आल्याचे तुकडे. ते परतून झाले की ताजो नारळ फोडतो. त्याच्या करटेक लागलेला जा खोबरा असता काळपट, तर आम्ही रोजच्या जेवणाक म्हणजे भाजीये बिजे घालणो नाही. सगळा एकत्र डब्यात साठवून ठेवतो फ्रीजमध्ये. नंतर असा खमंग ना एक दिवस भाजून घेतो, वेळ गावता तेव्हा. मस्त भाजून घेतलास तर थंड करायचा, असा मिक्सराक लावून बारीक करायचं. म्हणजे त्या पांढरं शुभ्र वाटप ना टिकता पण चांगला आणि लागता पण भारी. बरीच जणं काळो भाग असता तो टाकून देतात. आम्ही देणो नाही आणि आमचे घरगुती नारळ असा वाटप करतो, फ्रीजरमध्ये ठेवतो. तुम्ही असा वाटप करा, फ्रीजरमध्ये ठेवा, टिकता चांगला. आणि आवडल्यास चॅनल सबस्क्राईब.